नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर कशा आहात तुम्ही सर्व? व्यवस्थित अभ्यास करताय ना? तर मुलांनो, आपल्या एक्झामला आता राहिलेत साधारणतः 2 महिन्याचा कालावधी. डिसेंबर, जानेवारी आणि फेबच्या एंडिंग पासून तर बट ऑब्वियसली तुमच्या इंटरनल एक्झाम्स असतील, त्याच्यानंतर काही जर्नल्स वगैरे कम्प्लिशन सबमिशन त्या टास्क असतील, प्री बोर्डच्या एक्झाम्स असतील. सो मुलांनो, लास्ट लेक्चर पर्यंत आपण डिस्कस करत आलो होतो कशाबद्दल? ऍसिड बेसेस बद्दल, आणि त्यानंतर पीएच बद्दलही डिस्कशन केलं होतं. पीएच चे ऍप्लिकेशन काय असतील त्याबद्दल आपण इन डिटेल मध्ये स्टडी केलं. सो परत एकदा फास्ट फॉरवर्ड मध्ये फक्त रिकॅप करतो की अरेनियस थेअरीनुसार ऍसिड कोणाला म्हणायचं? तर असे सबस्टन्सेस, द सबस्टन्सेस विच लिबरेट्स H+ ions in its aqueous solution, we called it as acids. Correct? Secondly, the substance which liberates OH- ion when dissolved in their solution, we called it as bases. मग जितके जास्त H+ ions असतील किंवा OH- असतील तितकं त्याला स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस आपण म्हणून ट्रीट करणार. आर यस ऑर नो? ओके. सो इन दिस लेक्चर we are going to discuss about salt. सेकंडली ब्लिचिंग पावडर काय असते, त्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिस, आणि या सर्व संदर्भात आपण डिस्कशन करणार आहोत मुलांना. सो लेट स्टार्ट विथ सॉल्ट. सॉल्ट कशाला म्हणायचं? तर सॉल्टचे व्हेरियस फॉर्म्स आपण आतापर्यंत बघितलेले असेल की किती टाइपचे सॉल्ट्स असतात, कशा कशा पद्धतीने ते असतात. सो सॉल्ट मे बी ऑफ ऍसिडिक, बेसिक ऑर न्यूट्रल. सो ऍसिडिक सॉल्ट कशाला म्हणायचं बघा. The acidic salt is formed by the neutralization reaction between strong acid and weak base. तर मुलांना ऑलवेज लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस ऍसिड बेस रिएक्शन होत असते त्यावेळेस सॉल्ट प्लस वॉटर फॉर्मेशन होत असते. मग जर स्ट्रॉंग ऍसिड आहे आणि वीक बेस आहे, तर स्ट्रॉंग ऍसिड आणि बेस म्हणजे ऍसिड आणि बेसची रिएक्शन झाल्यानंतर ऍसिड स्ट्रॉंग असल्या कारणामुळे, ऍसिड स्ट्रॉंग आहे म्हणजेच नंबर ऑफ H+ आयन्स जास्त आहे. सो नंबर ऑफ H+ आयन्स जास्त असतील तर जो रिझल्टंट सॉल्ट फॉर्म होणार आहे तो कोणता नेचर शो करेल? ऍसिडिक नेचर शो करेल. तो ऍसिडिक नेचर शो करतोय म्हणजेच त्याचे पीएच ची व्हॅल्यू कशी असणार मुलांना? लेस दॅन 7 असेल. व्हेरी गुड. सिमिलरली नाउ बेसेस. आता वीक जे सॉल्ट आहे ते जर बेसिक सॉल्ट असतील, बेसिक सॉल्ट म्हणजे कशाने फॉर्म होणार आहे? तर सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग बेस विथ वीक ऍसिड. सो बघा इथे बघा, द बेसिक सॉल्ट इज फॉर्म बाय न्यूट्रलायझेशन रिएक्शन बिटवीन वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. नाउ स्ट्रॉंग बेस आहे म्हणजेच काय? नंबर ऑफ OH- आयन्स जास्त असतील. जितके जास्त OH- आयन मुलांना तितका तो स्ट्रॉंगर काय असणार आहे? बेस असणार आहे. सो जो ते रिझल्टंट सॉल्ट सोल्युशन जे काही ऑब्टेन होईल ते कसं असेल? बेसिक असेल. बेसिक असेल म्हणजे पीएच ची व्हॅल्यू काय असणार आहे? ग्रेटर दॅन 7 असेल. आर यस ऑर नो? इज दॅट क्लिअर? ओके. नाउ नेक्स्ट वन इज न्यूट्रल सॉल्ट्स. आता न्यूट्रल सॉल्ट्स म्हणजे काय? व्हेनेवर ऍसिड बेसची रिएक्शन होईल, जेव्हा एखादी ऍसिड बेसची रिएक्शन होणार आहे मुलांना, त्यावेळी त्या ड्युरेशनला स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसने जर रिएक्ट केलं तर ओव्हरऑल सॉल्ट प्लस वॉटर फॉर्मेशन होईल, आणि जे सॉल्ट ऑब्टेन होणार आहे ते सॉल्ट कसं असणार आहे मुलांना? न्यूट्रल असेल. न्यूट्रल टू द पीएच. तो बघा इथे म्हटलेला आहे पॉइंट. A neutral salt is formed by neutralization of strong acid by strong base. The aqueous solution of neutral has pH equal to 7. Is that clear? Okay. Now next. Rock salt काय असतं? So deposits of salts are also found in the several parts of the world. These are the large crystals are often brown color due to the impurities. These are called as salts. जे काही ब्राऊन कलरचं म्हणजे त्याच्यामध्ये इम्प्युरिटी प्रेझेंट असल्यामुळे ते ब्राऊन कलरचे आपल्याला ऑब्टेन होतात, त्यामुळे त्याला आपण रॉक सॉल्ट असं म्हणत असतो. नेक्स्ट ब्लिचिंग पावडर आणि त्याचे युजेस, आणि सिमिलरली बेकिंग सोडा आणि त्याचे युजेस आपल्याला बघायचे. सो ब्लिचिंग पावडर काय असते? सो क्लोरीन इज प्रोड्यूस्ड ड्युरिंग द इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस सोडियम क्लोराइड, किंवा त्यालाच आपण ब्राईन सोल्युशन असंही म्हणत असतो. इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय? इन द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट ब्रेकडाऊन ऑफ मॉलिक्यूल. मग ॲक्वियस NaCl चं ज्यावेळेस ब्रेकडाऊन केलं जातं बाय पासिंग इलेक्ट्रिक करंट इनटू इट, विथ त्या प्रोसेसला म्हटलं आता इलेक्ट्रोलिसिस ऑफ NaCl. मग इलेक्ट्रोलिसिसच्या ड्युरिंग आपल्याला क्लोरीन गॅस प्रोड्यूस होत असतो. दिस क्लोरीन is used as a bleaching agent. The chlorine gas is used for the manufacture of bleaching powder.
ब्लिचिंग पावडर इज प्रोड्यूस्ड बाय द ऍक्शन ऑफ क्लोरीन ऑन ड्राय स्लेक्लाइन. ड्राय स्लेक्लाइन म्हणजे कोण आहे? कॅल्शियम हायड्रॉक्साइड. कॅल्शियम हायड्रॉक्साइड प्लस Cl2 गिव्स रिएक्शन बघा, CaOCl2 प्लस H2O. सो वी कॉल्ड इट ॲज ब्लिचिंग पावडर. ओके, आता इथे काही ट्रेड नेम्स मध्ये जी सोल्ड आउट केली जाणारी ब्लिचिंग पावडर आहे त्याच्याबद्दल त्याच्या इमेजेस शो केलेल्या होत्या. आता ब्लिचिंग पावडरचे युजेस काय काय असतात बघा मुलांना. ब्लिचिंग पावडर इज यूज टू फॉर ब्लिचिंग ऑफ कॉटन, लिनन इन द टेक्सटाइल इंडस्ट्री, फॉर ब्लिचिंग ऑफ वूड पल्प, पेपर फॅक्टरीज अँड फॉर ब्लिचिंग वॉश क्लोथ इन लॉन्ड्रीज. म्हणजे बेसिकली आपण असं म्हणू शकतो की वॉशिंग पर्पज साठी मग कॉटन इंडस्ट्रीमध्ये असेल, लिनन टेक्सटाइल इंडस्ट्रीमध्ये असेल, वूड पल्प असेल पेपर फॅक्टरीज मध्ये, किंवा क्लोथ वॉश करण्यासाठी लॉन्ड्रीमध्ये. सेकंड, ॲज अन ऑक्सिडायझिंग एजंट इन मेनी केमिकल इंडस्ट्रीज अँड टू मेक ड्रिंकिंग वॉटर फ्री फ्रॉम जर्म्स. बऱ्याच वेळेस बघा तुम्ही ज्या कंडिशनला म्हणजेच रेनी सीझन मध्ये जनरली जी ओव्हरहेड वॉटर टँक असते त्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर ऍड केलेली असते. ती ब्लिचिंग पावडर म्हणजे काय करत असते? त्या वॉटरला जर्म फ्री बनवण्याचं काम करत असते. सो वॉशिंग टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये, वूड पल्प इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारात किंवा वॉटरला जे काही ब्लिचिंग केलं जातं, ब्लिचिंग पावडर ऍड केली जाते वॉटरमध्ये जर्म्स किल करण्यासाठी, त्याच्यासाठी त्याचा युज होत असतो CaOCl2. आता हे वॉशिंग पर्पजेस साठीची डायग्राम शो केलेली आहे. नेक्स्ट वन इज बेकिंग सोडा. आता बेकिंग सोडा कशामध्ये वापरला जाणार आहे? तर किचन मध्ये वापरावा लागणार आहे. बट ऑब्वियसली द बेकिंग सोडा इज कॉमनली यूज इन किचन फॉर मेकिंग टेस्टी अँड crispy pacros, etc. Sometimes it is added for faster cooking. बेकिंग सोडा जनरली फास्टर कुकिंग साठी पण आपण ऍड करत असतो. द केमिकल नेम ऑफ द कंपाउंड इज सोडियम हायड्रोजन कार्बोनेट NaHCO3. इट इज प्रोड्युस्ड युजिंग सोडियम क्लोराइड ऍज वन ऑफ द रॉ मटेरियल. NaCl पण त्याच्यामध्ये ऍज अ रॉ मटेरियल वापरलं जातं बघा. NaCl plus H2O plus CO2 plus NH3 it forms NH4Cl plus NaHCO3. This is what? Baking soda, sodium bicarbonate. On heating baking soda we get washing soda. आता सोडियम बायकार्बोनेटला जर आपण हिट केलं तर आपल्याला Na2CO3 मिळत आहे. Na2CO3.10H2 असेल तर त्यालाच आपण वॉशिंग सोडा ही म्हणत असतो. तो नेक्स्ट वॉशिंग सोडा आणि त्याचे युजेस बघायचे. सो केमिकल फॉर्म्युला इज व्हॉट? Na2CO3. कशापासून ऑब्टेन झाला जातो? बेकिंग सोडाला सोडियम बायकार्बोनेटला हिट केलं तर आपल्याला Na2CO3.10H2 मिळालं. याचं केमिकल नेम काय? सोडियम कार्बोनेट NaHCO3. बघा इथे हिट केलं ट्वाइस Na2CO3 plus H2O plus CO2. नाव Na2CO3 plus 10H2O जर केलं याच्यामध्ये तर आपल्याला हा जो मिळालेला आहे याला म्हटलं जाईल वॉशिंग सोडा. याला काय म्हटलं जाईल मुलांनो? इथं लिहित वॉशिंग सोडा. कशापासून मिळाला? बेकिंग सोडाला हिट केल्यापासून. नेक्स्ट युजेस ऑफ वॉशिंग सोडा. वॉशिंग सोड्याचे युजेस काय काय असतील बघा. सोडियम कार्बोनेट वॉशिंग सोडा इज यूज्ड इन ग्लास, सोप अँड पेपर इंडस्ट्रीज. सोप इंडस्ट्री असेल किंवा पेपर इंडस्ट्रीमध्ये वॉशिंग पर्पजेससाठी वापरलं जातं. इट इज युज्ड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ सोडियम कंपाऊंड सच ॲज बोरॅक्स. बोरॅक्स बनवण्यासाठी सोडियम कार्बोनेट दॅट इज वॉशिंग सोडाला वापरलं जातं. सोडियम कार्बोनेट कॅन बी युज्ड ॲज अ क्लिनिंग एजंट फॉर डोमेस्टिक पर्पजेस. जसं की आपला हार्पिक असेल, लायझॉल असेल, विंडेक्स असेल, वेगवेगळे जेवढे पण आपण ग्लास क्लिनिंग एजंट असतील, क्लोथ क्लिनिंग, फ्लोअर क्लिनिंग, त्याच्यामध्ये आपण वॉशिंग सोडाचा किंवा सोडियम बायकार्बोनेटचा यूज करत असतो. इट इज युज्ड फॉर रिमूव्हिंग परमनंट हार्डनेस ऑफ वॉटर. परमनंट हार्डनेस ऑफ वॉटर रिमूव्ह करण्यासाठी पण आपण वॉशिंग सोडाचा यूज करत असतो. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. सो वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इज द फिक्स्ड नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट इन वन फॉर्म्युला युनिट ऑफ अ सॉल्ट. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणजेच काय की किती नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहे एका फिक्स्ड फॉर्म्युला सॉल्टच्या फॉर्म्युल्यामध्ये. जसं की एक्झाम्पल कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट CuSO4.5H2O. So this 5H2O is called as water of crystallization. Gypsum CaSO4.2H2O. बघा पाठीमागे क्रिस्टलचा पण फॉर्म दिलेला आहे. सो वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन बॉइलिंग टेस्ट ट्यूब घेतली, कॉपर सल्फेट क्रिस्टल्स घेतले, बर्नर आहेत,
वॉटर ड्रॉपलेट्स बघा याच्यामध्ये वी हिट द क्रिस्टल्स दिस वॉटर इज रिमूव्ड अँड सॉल्ट टर्न व्हाईट. इथे वॉटर रिमूव्ह होत असताना तुम्हाला दिसत असेल इथे बघायला मिळते का वॉटरचे वेपर्स फॉर्म होताना दिसत आहे तुम्हाला. ओके सो ज्यावेळेस आपण याला हिट करायला लागतो तर जे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन येतो त्याच्यामधनं रिमूव्ह होताना दिसेल. आता बघा याच्यामध्येच आपण आता वॉटर ड्रॉपलेट्स जे कलेक्ट झालेले आहेत काय होते बघा पुढे. इफ वी मॉइस्चर द क्रिस्टल अगेन विथ वॉटर यू विल फाइंड दॅट ब्ल्यू कलर ऑफ क्रिस्टल रिअपियर्स. जे ब्ल्यू कलर होतं क्रिस्टलचा तो परत एकदा रिअपियर झाला. बघा परत एकदा मी स्लाइड बॅकवर्ड घेतो. आता व्हाईट क्रिस्टल्स होते वॉटर ड्रॉपलेट कलेक्ट झाले होते त्याच्यामध्ये जसं आपण वॉटर पोअर करतो बघा वॉटर पोअर केलं इकडे कलर चेंज झाला. सी द डिफरन्स. मुद्दा समजला. म्हणजेच ज्या वेळेस ते वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन किंवा जे मॉलिक्युल्स आहेत जसं की CaSO4.2H2 आहे त्याच्यानंतर Na2CO3 किंवा NaHCO3 by 10H2O Na2CO3 by 10H2O बेकिंग वॉशिंग सोड्याचा जसा फॉर्म्युला असेल त्याला म्हटलं जाईल. त्या फॉर्म्युल्यामध्ये मॉलिक्युल मध्ये जे काही फिक्स्ड वॉटर मॉलिक्युल्स आहेत त्याला आपण डिनोट करतोय त्याला म्हटलं जातं वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. सो नाउ द लास्ट पार्ट ऑफ दिस चॅप्टर दॅट इज प्लास्टर ऑफ पॅरिस ज्यामध्ये जिप्सम फॉर्मेशन आपल्याला बघायचं आहे जे की जनरली स्टॅच्यू बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो किंवा वेगवेगळ्या ऑर्नामेंटल पर्पजेस साठी पण ते वापरले जाते. सो प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये ऑन हिटिंग जिप्सम ऍट 373 केल्विन it loses water molecule and becomes calcium sulfate hemihydrate that is CaSO4.12H2O. हेमिहायड्रेट याच्यासाठी म्हटलेलं आहे की दोन मॉलिक्युल साठी 2 मॉलिक्युल्स ऑफ CaSO4 साठी 2H2O लागतात तिथे हाफच H2O आपण यूज करतोय. मग जिप्समला जर 373 केल्विनला म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसला हिट केलं तर तो त्याच्यातनं वॉटर मॉलिक्युल लूज करतो आणि कॅल्शियम हेमिहायड्रेट फॉर्म करत असतो. बेसिकली twice of CaSO4 molecule are sharing one H2O molecule, hence CaSO4.12H2O. Plaster of Paris is white powder and mixing it with water, it changes to gypsum, once again giving hard solid mass. आता प्लास्टर ऑफ पॅरिस हा जनरली काय आहे व्हाईट पावडर आहे ती ज्यावेळेस आपण वॉटर सोबत मिक्स करतोय ते जिप्सम मध्ये कन्वर्ट होत असते आणि जिप्सम हा काय सॉलिड हार्ड मास आहे की त्याच्यापासून परत एक सॉलिड स्ट्रक्चर्स आपल्याला बघायला मिळतं जे की हार्ड सबस्टन्स बनवत असतात ते इझिली ब्रेकही होत नाही. नेक्स्ट बघा आता इथं फॉर्म्युला रिॲक्शन लिहितोय CaSO4.2H2O याचा जिप्समचा फॉर्म्युला झाला. ज्यावेळेस याच्यामध्ये आपण हिट करतो त्यावेळेस twice of CaSO4.12H2O मग twice of CaSO4 केलं .H2O तर आपल्याला काय मिळतं हे प्लास्टर ऑफ पॅरिस. मग ह्या प्लास्टर ऑफ पॅरिसला ह्या पावडरला ज्यावेळेस आपण वॉटर सोबत मिक्स करतो बघा आता इथं CaSO4.12H2O प्लास्टर ऑफ पॅरिस याला ज्यावेळेस वॉटर सोबत परत आपण ट्रीट करतोय तो CaSO4.2H2O म्हणजेच काय फॉर्म करतात जिप्सम ऑब्टेन करतोय. सो प्लास्टर ऑफ पॅरिस पासून आपल्याला काय मिळालं मुलांना जिप्सम मिळालं. जिप्सम इज अ हार्ड सॉलिड मास. बघा ही रिॲक्शन लक्षात ठेवायची CaSO4.2H2O म्हणजे जिप्समला हिट केलं ऍट 373 केल्विन तर वॉटर मॉलिक्युल याच्यामधनं लॉस होतोय आणि हे twice of CaSO4.H2O दिस इज व्हॉट प्लास्टर ऑफ पॅरिस. प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये जर परत मी वॉटर मॉलिक्युल ऍड केलं आता हे 2 मॉलिक्युल साठी होतं तर हा 1 मॉलिक्युल साठी हाफ H2O टाकावं लागेल. नेक्स्ट युजेस ऑफ प्लास्टर ऑफ पॅरिस. मग आता युजेस काय काय इट इज यूज ऍज प्लास्टर फॉर सपोर्टिंग फ्रॅक्चर्ड बोन्स इन द राईट पोझिशन. ज्यावेळेस बघा आपल्याला जर काही फ्रॅक्चर वगैरे झालं असेल हाताला किंवा पायाला व्हाईट सॉलिड मास त्याच्यावरती ऑप्टेन बांधलेलं असतं किंवा लावलेलं असतं ते कशाचं असतं मुलांना प्लास्टर ऑफ पॅरिसचं असतं. इट इज युज्ड फॉर मेकिंग ऑफ टॉयज. इट इज युज्ड फॉर मेकिंग ऑफ टॉयज. टॉयज बनवण्यासाठी पण त्याचा वापर केला जातो. इट इज युज्ड ॲज अ मटेरियल फॉर डेकोरेशन. डेकोरेशन करण्यासाठी पण प्लास्टर ऑफ पॅरिसचा यूज केला जातो. इट इज युज्ड फॉर मेकिंग सरफेस स्मूथ. जे काही हार्ड सरफेस असेल त्याच्यावर जर प्लास्टर ऑफ पॅरिस आपण प्रॉपरली अप्लाय केलं तर सरफेस स्मूथ बनवण्यासाठी त्याचा वापर होत असतो. सो हे झाले त्याचे व्हेरियस युजेस. आणि आता त्याच्यानंतरची जी थँक्यू जी स्लाइड आली होती दॅट मीन्स इथपर्यंत जो झालेला पार्ट आहे याच्यामध्ये युजेस ऑफ प्लास्टर ऑफ पॅरिस बऱ्याच वेळेस विचारलं जातं. त्याच्या अगोदरची जी रिॲक्शन बघितली होती आपण कशाची जिप्सम मधनं प्लास्टर ऑफ पॅरिस फॉर्म म्हणून प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये परत आपण वॉटर ऍड केलं की तो एक हार्ड सॉलिड मास फॉर्म होतो. त्या पार्टला
किंवा ती जी रिॲक्शन आहे ती पण इम्पॉर्टंट आहे. सो इन दिस वे ऍसिड, बेसेस आणि साल्ट बद्दल आपण डिस्कशन केलं. ऍसिड त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या, केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या, युजेस बघितले. बेस त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज, युजेस बघितले. साल्ट कसे ऑब्टेन होतात, त्याचे काय युजेस आहेत त्याच्याबद्दलचं डिस्कशन केलं. आणि त्याच पद्धतीने इन डिटेल मध्ये हा पूर्ण चॅप्टर आपण याच्यामध्ये रिवाइज केलेला आहे. तो डाऊट हा नाहीच आहे की काय कंडिशन झाल्यात, किती राहिलेत. आपल्याला ऑलवेज लक्षात ठेवायचं, आता हा चॅप्टर जसं थॉरोली कम्प्लीट झालाय तर आजच तुम्ही त्याच्या संपूर्ण नोट्स पुन्हा एकदा रिवाइज करायच्या. त्याच्याबद्दलचं जसं तुम्हाला सगळ्यांना नोनच आहेत की आयडेंटिफाय पण आहे की कोणत्या गोष्टी सध्या इम्पॉर्टंट आहे आपल्याला, आणि त्या इम्पॉर्टंट गोष्टींवरतीच फार फोकसली तुम्हाला स्टडी करायचं आहे. तेवढ्याच पार्ट्स म्हणजे जे आता एक्झामच्या दृष्टीने जास्त इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टींवरती जरा जास्त फोकस करावा लागणार आहे. ज्या रिॲक्शन्स आहेत त्या रिॲक्शन्स लिहून बघाव्या लागतील. जितकं सिम्पल ते समजताना वाटतं किंवा कोणीतरी समजत असतं, तुम्ही वाचत असता, जेवढं इझिली ते आपल्याला समजतं तितकंच इझिली ते विसरलंही जातं. सो त्याला प्रॉपरली रिवाइज करायचं आहे. पुन्हा एकदा पूर्ण चॅप्टर व्यवस्थित तुम्ही रीड करा. काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कळवू शकतात किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला तर तुम्ही जॉईन आहातच, त्याच्यामुळे काही अडचण नाही. आणि त्याचबरोबरीने नंतरच्या सेशन्स मध्ये आपण जे काही सीबीएसई बोर्ड मध्ये जे इम्पॉर्टंट पीवायक्यूज आहेत किंवा जे क्वेश्चन्स रिपीटेडली बोर्ड मध्ये विचारले जात आहेत त्याच्यावरही व्हिडिओज आपण टाकणार आहोत. सो स्टे ट्यून. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.